मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये ठाणे महापालिका हद्दीतील ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता आणि आज ठाणे महापालिकेचे लोकप्रिय आयुक्त श्री सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये सर्व MMRDचे अधिकारी, PWDचे आणि महापालिकेच्या सर्व खात्याचे संबंधित अधिकाऱ्यांचा एक बैठक पार पडली आणि ह्या बैठकीमध्ये 15 ऑगस्ट पूर्वी बहुतांश कामं पूर्ण करण्याचे सूचना आम्ही सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करणार आहोत. कारण शेवटी ठाणे हे शिवसेनेचा गड आहे आणि त्या माध्यमातून ह्या ठाण्यामध्ये विविध विकास कामं कशा प्रकारे करावीत अशा सूचना जेव्हा शिंदे साहेबांनी आम्हाला दिल्या तेव्हा आम्ही कचरा प्रकल्प ह्या महापालिका हद्दीमध्ये राबवला, गायमुखच्या परिसरामध्ये असलेला, त्याचबरोबर नागल्या बंदरचं सुशोभीकरण, त्याच्या बाजूला असलेलं मँग्रोव्ह गार्डन, त्याच्या बाजूला असलेला वॉकवे, जवळजवळ महापालिका हद्दीतील सगळे जे उद्यान आहे त्याचं सुशोभीकरण, सगळ्या उद्यानांमध्ये हिरकणी कक्ष, जेणेकरून महिलांना फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे. जुन्या ज्या विहिरी होत्या त्या विहिरींचं पुनरुज्जीवन करून ते पाणी वापरण्याजोगं कसं होईल याचाही आम्ही विचार केलेला आहे. ज्या स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमीचं चांगल्या प्रकारे तांत्रिकदृष्ट्या त्या सुशोभीकरण करत असताना जे ठाणे महापालिका पहिली महापालिका आहे की पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा आम्ही अंत्यविधीची व्यवस्था त्या परिसरामध्ये केलेली आहे. येऊरला काही निसर्गरम्य परिसर आहे, त्या ठिकाणी पर्यटन क्षेत्र, आदिवासी संस्कृती जपण्याचं काम आम्ही केलेलं आहे. उपवन तलावा शेजारील उद्यानाचं सुशोभीकरण असू द्या किंवा महापालिका स्तरावरील काही जी मोकळ्या जागा होत्या, तरण तलावाची आरक्षण होती, त्या ठिकाणी 4 तरण तलाव आम्ही बनवलेले आहे, 4 फुटबॉल टर्फ बनवलेले आहे. स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं कला दालन आणि त्याचबरोबर एक धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं जिमखाना आणि जे आनंदनगर नाका आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर 75 कोटी रुपये खर्च करून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम, म्हणजे ह्या सगळ्या कामाला सुरुवात झालेली आहे. आनंदनगर येथे सामाजिक न्याय विभागानं दिलेल्या निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र बनवतोय. तर आदिवासी संस्कृती जपण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं आम्ही आदिवासी संस्कृती जतन होण्यासाठी उपवनला आपल्या भाईंदरपाडा येथे आदिवासी हॉस्टेलची निर्मिती करतोय आणि त्याचबरोबर घोडबंदर रोड परिसरामध्ये कासारवडोली येथे आगरी कोळी भवन होत आहे. कासारवडोली येथे उद्यानं होत आहेत. महिला हॉस्टेल आम्ही घोडबंदर रोडला ओबळा येथे घेतोय. त्यामुळे अनेक विकास कामं आहे. ह्या विकास कामांच्या संदर्भात आज चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर आयुक्तांनी त्यातील बहुतांश कामं जी आहेत, जवळजवळ 50% अधिक ही 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याचे सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही कामं आता पूर्ण होतील. नाही बघा, पावसाळ्याच्या दरम्यान तुम्हाला एक कल्पना आहे की अनेक अडचणी येतात, कारण विद्युत विभागाच्या काही अडचणी येतात, MSCBचे पोल्स मध्ये असतात, ड्रेनेज लाईन असतात, पाईप लाईन असतात पाण्याच्या. या सगळ्यांवर मात करून आम्हाला बांधकाम खात्याला ते कामं पूर्ण करायची असतात. थोडाफार या ठिकाणी कालावधी लागतो, परंतु मी आयुक्तांचं विशेष अभिनंदन करेल की एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदाच, म्हणजे तुम्हालाही कल्पना आहे की 2 ते 3 वर्षापूर्वी घोडबंदर रोड हा पूर्ण पाण्याखाली गेला होता. आज तशी परिस्थिती निर्माण नाहीये, कारण जवळजवळ 22 ठिकाणी आयुक्तांनी चांगलं सुनियोजित नियोजन करून कलवटचा निर्माण केलेले आहे. काही कलवट तर आमच्या अधिकाऱ्यांनी आतमध्ये जाऊन शोधून काढलेत आणि ते कलवट नवीन बांधतायत. नाल्याच्या बांधकामासाठी शिंदे साहेबांनी 75 कोटी रुपयाची तरतूद केली, ती कामं होत आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम आमच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये आम्ही शक्यतो कुठल्याही संकटाला आम्हाला सामोरं जावं लागणार नाही अशी परिस्थिती आतापर्यंत तरी केलेली आहे. परंतु शेवटी नैसर्गिक जर हा फार मोठ्या प्रमाणात जर पाण्याचा प्रवाह आला, तर पाऊस आला तर निचरा करण्यासाठी काही अडचणी येतील, परंतु त्या अडचणींवर मात करून आम्ही पुढे जाऊ आणि महापालिका हद्दीतील आमच्या जनतेला कशा सुविधा देता येईल यासाठी प्रयत्न करू. नाही, हा पहिला प्रकल्प ठाणे महापालिका हद्दीतील असेल. म्हणजे आम्ही 75 कोटी रुपये खर्च करून बोरुडीच्या मैदानावर तो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवतोय. म्हणजे त्या ठिकाणी खो खो असू द्या, व्हॉलीबॉल असू द्या, फुटबॉल असू द्या किंवा बास्केटबॉल असू द्या, त्याचबरोबर मॅटवरची कुस्ती, लाल मातीतील कुस्ती
आणि स्क्वॉश, लॉंग टेनिस, टेबल टेनिस आणि इंडोर असलेले सगळे गेम्स हे त्या ठिकाणी केले जातील. त्यामुळे एक आमच्या प्रामुख्यानं महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी त्या मैदानाच्या चारी बाजूला सिंथेटिक ट्रॅक आहे. हा पहिला सिंथेटिक ट्रॅक ठाणे महापालिका हद्दीतील आणि ठाणे जिल्ह्यामध्ये असेल की आमची मुलं जी ऍथलीट आहेत त्या मुलांना मुंबईला जावं लागतं, परंतु हा सिंथेटिक ट्रॅक झाल्यानंतर जवळजवळ माझ्या अंदाजानं 2 किलोमीटरचा तो ट्रॅक असेल आणि तो ट्रॅक तयार झाल्यानंतर ऍथलीट जी मुलं आहेत त्यांना चर्चगेट आणि मुंबईतली काही ट्रॅकवर जावं लागतं, त्यांना ते जावं लागू नये म्हणजे त्यांच्या 4 ते 5 तासाचा कालावधी वापरेल आणि महापालिकेच्या माध्यमातून त्यांना तो मोफत सुविधा उपलब्ध होईल. तर निसर्गरम्य गार्डन असतील, उद्यानं असतील आणि तलावांचं शहर मानलं जातं अशा ठिकाणी देखील सुशोभीकरण होणार आहे. मात्र आज पर्यावरण दिनानिमित्त कावेसर हिरानंदानी इस्टेट मधील काही पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवला आहे. इकडे सुशोभीकरण म्हणजे घाट घातला जो कॉन्क्रिटीकरण करू नका, मात्र बघा म्हणजे आम्ही पर्यावरण दिनाच्या निमित्तानं त्या पर्यावरण प्रेमींना आम्ही आवाहन करतो की ठीक आहे, आम्हालाही पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास करायचा नाही ना, महापालिकेला करायचा ना लोकप्रतिनिधींना करायचा आहे, परंतु पर्यावरणाचा ऱ्हास न होता शहराचा विकास हा झाला पाहिजे. कारण पर्यावरणाच्या नावाखाली शहराचा विकास कुठेही थांबता कामा नये. कारण शेवटी छोट्या छोट्या गोष्टींमुळे काही मोठे प्रकल्प अडचणीत येत असतात, अडवलेले असतात. त्यामुळे मी त्यालाही विनंती करेन की काही गोष्टी अशा असतात की जर ऱ्हास होत असेल तर निश्चितपणे तुम्ही महापालिका आयुक्तांपर्यंत त्याची तक्रार करा, परंतु जर शहराच्या विकासासाठी काही योगदान जर पर्यावरण प्रेमीने द्यायचं असेल तर तेही द्यायची जबाबदारी त्यांचीच आहे, कारण ते त्या परिसरातील रहिवासी आहे. हा मुद्दा वेगळा आहे कावेसरचा. तिथं एमपी थिएटर, त्या पद्धतीनं सिमेंटचा ट्रॅक आणि काही अशा गोष्टी बनवतात ज्या तिथल्या लोकांना नको आहे. त्यांचं म्हणणं की ते अत्यंत दुर्मिळ आणि खूप जुनं जंगल आहे, जुनं झाड आहे. ठीक आहे, म्हणजे त्या बाबतीतला आयुक्त निर्णय घेतील, परंतु मी एक गोष्ट सांगतो की पर्यावरण प्रेमी आल्यानंतर पर्यावरण प्रेमी आम्ही सगळेच आहोत, परंतु काही लोक आल्यामुळे पूर्णच विकास थांबवणं हे पण योग्य नाही. परंतु जर काही तक्रार असेल, गंभीर वाटत असेल तर आयुक्त त्या बाबतीतला निर्णय घेतील. काही जागा जर बदलायची असेल किंवा ती जागा सोडून दुसरीकडे करायचं असेल त्यांनीच पर्याय सुचवावा. आयुक्त त्याप्रमाणे निर्णय घेतील. तज्ञांची मदत घेतली जाणार का याच्यामध्ये? हा, जरूर तज्ञांची मदत घेतली जाईल. काय त्यात उलट जे पर्यावरण प्रेमी आहेत त्यातले जर काही तज्ञ असतील तर त्यांनी आम्हाला सूचना कराव्यात, त्याच्या विचारानुसार आम्ही काम करू. शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन म्हणून काम करत असताना जनतेसाठी करतोय, आम्ही काय स्वतःसाठी करत नाही. लोकांच्या सुविधा लोकांना मिळाव्या यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तर त्यांनी जर चांगल्या सूचना केल्या तर निश्चितपणे त्याचा विचार केला जाईल. वाहतूक कोंडीचा मोठा फटका ठाणे